हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये. तर बघा फ्रेंड्स, आपण साडीच्या काठापासून लेस बनवत आहोत आणि त्यापासून आपण साड्या क्रिएट करत आहोत. तर ह्या अगोदर आपण मोठ्या मापाची एक साडी स्टिच केलेली आहे. तर ही दुसरी साडी असणार आहे. तर ही साडी 5, 6, 7 अशा रेंजमधील मुलींना छोटे साईज असणार आहे. ही साडी तुम्हाला म्हणजे लहान मुलींच्या साड्या आता आपण अजून 2 स्टिच करणार आहोत बघा. तर बघा फ्रेंड्स, पार्ट 1 मध्ये आपण बघितलेली आहे पूर्ण कटिंग. ह्या साडीची आपण पूर्ण कटिंग आपली झालेली आहे. लेस आपण तयार करून घेतलेली आहे. आता ही जी बॉटमला लेस दाखवते ती सुद्धा आपण लावून घेतलेली आहे. तसेच आपण कासोटा सुद्धा लावून घेतलेला आहे. तर आता आपण करणार आहोत फिटिंग, म्हणजेच काय स्टिचिंगमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण पॅन्ट कशी स्टिच करायची आहे, किंवा ही जे आपण पदर कट केलेला आहे तो कुठे अटॅच करायचा आहे, किंवा आपण बॉटम कसं स्टिच करायचं आहे, किंवा ही जी लेस आपण लावणार आहोत ती कशी लावायची, हे सगळं मी तुम्हाला इथे सविस्तर सांगणार आहे. तर चला. तर बघा फ्रेंड्स, इथे आपण साडीचा जो पदराचा भाग कटिंग केला होता, ठीक आहे, तर तो त्याच्या बाजूला असं थोडंसं साडीचे झिरमिळ्या निघाल्या होत्या, त्यामुळे मी ती कटिंग करून घेतला. त्यानंतर आता बघा, इथे आपण जी लेस घेतलेली आहे ती आता इथे अटॅच करायची आहे. तर बघा, ज्याची रुंदीचा भाग आहे, आपल्या पदराचा जो रुंदीचा भाग आणि लांबीचा भाग असं जिथे आहे तिथे व्यवस्थित आपल्याला जशी आहे तशी लेस ही उलटी ठेवायची आहे. ठीक आहे, लेस आपल्याला कापडवरती उलटी ठेवून आपल्याला ती पूर्ण स्टिच करून घ्यायची आहे. ठीक आहे, तर बघा इथे उलटी ठेवलेली आहे आणि आता आपण स्टिचिंग करणार आहोत. तर बघा, इथे मी पहिले उलटी ठेवून घेतली, पुन्हा लेस मारली. तर बघा, इथे सरळ लेस मारत आहे. ही एक ट्रॅक आहे जी तुम्ही वापरू शकतात, आणि त्यानंतर आणखी एक ट्रॅक आहे, तीही मी तुम्हाला इथे सांगून देते. तर बघा, इथे सरळ ठेवायची आणि पुन्हा एंडला, ठीक आहे, एंडला मी तुम्हाला सांगून देणार की फिनिशिंगसाठी आपण लेस कशी लावायची आहे. तर सुरुवातीला मी अशी सरळ जशी आहे तशी लेस लावून घेतली आहे, आणि त्यानंतर आपण फिनिशिंगसाठी पुन्हा ती दुमडणार आहोत आणि पुन्हा त्यावरती दाबटीप ही देणार आहोत. तर बघा, इथे व्यवस्थित कपडा व्यवस्थित ठेवून जशी लेस आहे तशी मी व्यवस्थित इथे ठेवून घेतली, आणि त्यानंतर त्यावरती व्यवस्थित टीप मारून घेत आहे. पूर्ण लेसला आपण जेवढे पदर आहे आपला रुंदीचा भाग प्लस आपला लांबीचा भाग खालच्या बाजूने जिथे येतो, ठीक आहे, त्या बाजूला पूर्ण, म्हणजे तुमच्याकडे काठ जर जास्त असतील तर तुम्ही जास्त लावू शकतात, आणि कमी असेल तर तुम्ही कमी सुद्धा तिथे काठ हे लावू शकतात. ठीक आहे, तर बघा, व्यवस्थित काठ इथे मी सगळे लावून घेणार आहे, आणि असं पूर्ण स्टिचिंग झाल्यानंतर पुन्हा एंडिंगला मी तुम्हाला दाखवून देणार की फिनिशिंगसाठी आपण कुठे दुमडायचं आहे आणि पुन्हा कुठे दाबटीप द्यायची आहे, हे मी तुम्हाला एंडला दाखवून देणार आहे. साडी स्टिच करत्यावेळी दाखवून देणार की आपण नेमकी फिनिशिंगसाठी ही लेस कुठे दुमडायची आहे ते. तर बघा, इथे एक बाजू मी पूर्ण लावून घेतली. तर आता तिथे कट देणार आहे. त्यानंतर वरच्या बाजूला जो रुंदीचा भाग राहिलेला आहे तिथे सुद्धा हा मी काठ लावून घेणार आहे बघा. तर बघा फ्रेंड्स, इथे रुंदीच्या बाजूला सुद्धा मी व्यवस्थित काठ लावून घेत आहे. इथे सुद्धा मी सरळच ठेवलेला आहे, सध्या लावण्यासाठी सरळ ठेवणार आहे. जर तुम्ही बिगिनर्स असाल तर ही मेथड वापरू शकतात, आणि जर तुम्ही ऑलरेडी साड्या स्टिच करत आहात, ती पहिल्या साडीमध्ये जी मी तुम्हाला मेथड दाखवली ती सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता, म्हणजे डायरेक्ट तुम्ही फिनिशिंग देऊ शकतात. ठीक आहे, हे बिगिनरसाठी खूप उपयुक्त आहे की सुरुवातीला जसं आहे तसं तुम्ही स्टिच करू शकतात. त्यानंतर मी तुम्हाला नंतर सांगूनच देणार आहे की फिनिशिंगसाठी आपण कुठे दुमडायची आणि पुन्हा कुठे आतमध्ये आपण दाबटीप द्यायची. तर बघा, इथे रुंदीच्या भागात सुद्धा मी व्यवस्थित तिथे स्टिच करून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण पॅन्टची कटिंग ही करणार आहोत. ठीक आहे, पॅन्टची स्टिचिंग ही करणार आहोत. तर बघा, इथे आतमधल्या बाजूला सुद्धा एक मी टीप मारून घेत आहे. इथे कन्फर्म झालेलं आहे की आपली ही जी आपण लेस लावलेली आहे ती इथे कन्फर्म झालेली आहे, कारण की कपडा बऱ्याच वेळा काय होतं, आपण लेस जी लावतो ती व्यवस्थित खाली वर होऊ शकते, कपडा कमी जास्त होऊ शकतो, म्हणून त्यामध्ये लेस ही निसटून जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही असं सुद्धा डबल टीप ही मारून घेऊ शकतात लेसच्या बाहेरच्या बाजूने. ठीक आहे, दाबटीप ही नंतर देणार आहोत, पण आता सध्या मी तुम्हाला बघा दोन्ही बाजू आपण कशा पॅक करायच्या ही तुम्हाला मी इथे सांगून दिलेलं आहे बघा. ठीक आहे, तर बघा, आता आपल्याला पूर्ण पदरची लेस लावून झालेली आहे. तर आता आपण करणार आहोत पॅन्टची स्टिचिंग. ठीक आहे, तर लेस आपली पूर्ण कवर इथे झाली आहे.
तर बघा इथे पॅन्टचा जो वरचा भाग आहे तो मी पहिला स्टिच केला, त्यानंतर जेच्या खालच्या बाजूला घ्यायचं, त्यानंतर मध्ये जे आपण 7-8 इंच जास्त ठेवलं त्यावरती असे एक 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 3 प्लेट्स घ्यायच्या व्यवस्थित, पुन्हा जेच्या बाजूला त्या बाजूच्या बाजूच्या सुद्धा सेम प्लेट्स घ्यायच्या आहेत। प्लेट्स घेताना नेहमी या वरच्या बाजूने यायला पाहिजेत, ठीक आहे। त्यानंतर बघा पुन्हा मी जेचा आकार जसा आहे तसा खालच्या बाजूने जो आकार आहे तो व्यवस्थित इथे स्टिच करून घेतला। खालच्या बाजूने मी 1 इंच कपडा एक्स्ट्रा ठेवला होता, तर तो मी आता इथे कटिंग करून घेतलेला आहे। पुन्हा अर्धा इंच मी पहिले दुमडून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा अर्धा इंच व्यवस्थित दुमडून पुन्हा टीप मारून घेतली आणि त्यावरती मी डबल टीप मारलेली आहे। तर आपली ही पहिली एक पॅन्ट आपली स्टिच करून झाली आहे। खूप इझी मेथड आहे, यामध्ये काही अवघड असं नाही। आता दुसरी पॅन्टसुद्धा सेम स्टिच करायची आहे। वरच्या बाजूने जसं आहे तसं आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची, ठीक आहे। मध्ये थोडासा कपडा जास्त होता त्यामुळे छोटीशी मी इथे चुन्नट घेतली। पहिल्या पॅन्टला सुद्धा तसंच झालं होतं। त्यानंतर बघा इथे छोट्या छोट्या 3 प्लेट्स घेतलेल्या आहेत, ह्याला सुद्धा जे पूर्ण मॅच करेपर्यंत 3 प्लेट्स होतात आणि ह्या प्लेट्ससुद्धा मी वरच्या बाजूने घेतल्या आहेत। त्यानंतर बघा पूर्ण जे आपण व्यवस्थित मॅच करून घ्यायचं, जसं आहे तसं स्टिच करून घ्यायचं आणि पुन्हा खालच्या बाजूने जसं पॅन्टचा आकार आहे आपला तसं अगदी पॅन्ट आपल्याला इथे स्टिच करून घ्यायची आहे, ठीक आहे। तर आता इथे बघा पॅन्टचा दोन्ही चारही बाजू आपल्या स्टिच करून झाल्यानंतर आता आपण इथे बॉटमला सुद्धा इथे टीप मारून घेणार। त्यासाठी सुरुवातीला एक्स्ट्राचा कपडा कटिंग केला, त्यानंतर अर्धा इंचवरती पहिले टीप मारून घेतली, ठीक आहे, मुडपून घ्यायचं। त्यानंतर पुन्हा एक मुडपून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण टिपा मारून घेतलेल्या आहेत। टिपा ह्या 2 किंवा 3 सुद्धा तुम्ही मारू शकतात, ठीक आहे। तर इथे ह्याचा सुद्धा बॉटम आपला क्लिअर झाला, आपली ही पॅन्ट तयार झाली। त्यानंतर आहे तसंच मी इथे बघा आपण आता पदर जॉईन करून घेणार आहोत याला। तर बघा इथे पदराचा जो खालच्या बाजूचा लेसचा भाग आहे तो खालच्या बाजूला ठेवला आणि त्यानंतर जसं जे आहे, ठीक आहे, जसा जे आहे तसा आपण व्यवस्थित तो जे तिथे अटॅच करून घेतलेला, जेच्या पूर्ण भागाला आपल्याला तिथे प्लेट्स घेत 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 पूर्ण आपण जेच्या आकाराला पदर हा मॅच करावा लागतो। काठाचा भाग हा खाली ठेवू शकतो, पण राहिलेला उर्वरित भाग सगळा आपल्याला तिथे छोट्या छोट्या प्लेट्स करायच्या, अगदी छोट्या छोट्या, आणि आपण वरच्या बाजूला फक्त 1 इंच एक्स्ट्रा सोडू शकतो जेच्या वरच्या बाजूला, जेच्या तिथे। बाकी मात्र आपल्याला सगळ्या प्लेट्सने आपण तो पदर मात्र तिथे कव्हर करावं लागतं, ठीक आहे। तर बघा इथे व्यवस्थित सगळा आपण एका बाजूला पदर हा लावून घेतलेला आहे। आता पदराचं आपण पदर अटॅच झाल्यानंतर आता आपण लावणार आहोत तो म्हणजे इथे बघा हा जो कासोटा आपण बनवलेला आहे, तर एका बाजूला आपण पदर लावला एका पॅन्टच्या डाव्या बाजूला, तर आपण दुसऱ्या बाजूला इथे आता कासोटा लावायचा आहे। त्यासाठी अगोदर मी कासोटा तयार करून घेत आहे। तर बघा इथे पहिल्यांदा सुरुवातीला आपण जो कासोटा कट केलेला आहे, प्लेनवाला कासोटा, जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं कटिंगमध्ये, ते अगोदर दाखवलं होतं कटिंगमध्ये तसंच। तर बघा एका बाजूला व्यवस्थित आपल्याला तो काट जो आहे तो लावून घ्यायचं आहे, कारण की मी इथे काही याला डिझाईन केली नाही किंवा याला काही आपण लेस बनवलेली नाही, कारण की काट माझा पुरत नव्हता। जर तुमच्याकडे काट जास्त अवेलेबल असेल आणि तुम्हाला जर आवडत असेल लेसमध्ये जर कासोटा, तर तुम्ही तसं लावू शकतात, पण शक्यतो ना प्लेन कासोटे हे सुंदर दिसतात। बघा असा प्लेन कासोटा हा छानच दिसतो। तर बघा एका पॅन्टच्या डाव्या बाजूला आपण लावलेले आहे पदर, तर दुसऱ्याच्या उजव्या बाजूला हा कासोटा इथे मॅच होत होता, तर मी आता तो लावून घेत आहे। तर त्यासाठी व्यवस्थित आपला जो जेचा आकार आहे तो आपण लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण लावून घेणार आहोत खालच्या बाजूला। आता खालच्या बाजूला बघा 3 इंच मी एक्स्ट्रा घेतला, तर काट आहे ना, काट तो खालच्या पॅन्टच्या तिथे मॅच करायचा, ठीक आहे। 3 इंचवरती व्यवस्थित तिथे मॅच करून आपण, आणि त्यानंतर काय करायचं, 3 इंच झाल्यानंतर छोट्या छोट्या प्लेट्स घेत आपल्याला ते मॅच करायचं आणि मग मात्र आपल्याला पूर्ण टीप मारून घ्यायची। इथे सुद्धा छान अशा खालच्या बाजूने प्लेट्स तयार होतात, ठीक आहे। तर बघा इथे छान अशा प्लेट्स मी तयार करून घेतल्या। त्यानंतर वरच्या बाजूने आता काट लावायच्या अगोदर आपल्याला हे दोन्ही जे तयार करून घ्यायचे, त्यासाठी बघा मी इथे व्यवस्थित दोन्ही जे एकमेकावरती पॅन्ट ठेवल्या आणि इथे दोन्ही जे आता लावून घेत आहे, कुठले, कासोट्याचा प्लस आपण जो पदर लावलेला आहे तो, ठीक आहे। तर बघा इथे आपण व्यवस्थित, आणि ज्यावेळेस आपण जे जॉईन करणार
त्यावेळेस काय करायचं, शक्यतो डबल टिप मारायची आहे. तर जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की तर बघा आता इथे पदराचा जो भाग आहे तो एका बाजूने ओपनच राहिलेला आहे, तिथे मी काही टीप मारली नव्हती. तर आता तिथे आपण टीप मारून ते कवर करून घेणार आहोत. तर त्यासाठी कपडा व्यवस्थित मुडपून घ्यायचा, ठीक आहे. फोल्ड द्यायचा, अर्धा इंच पहिला फोल्ड द्यायचा आणि दुसरा पुन्हा त्यावरती व्यवस्थित अर्धा इंच फोल्ड द्यायचा. आणि ही जी टीप आहे ना, हा जो भाग आपण स्टिच करत आहोत हा नेहमी आतल्या बाजूने ठेवायचा, ठीक आहे. तर बघा व्यवस्थित इथे धरून फिनिशिंगमध्ये ही टीप दिसायला पाहिजे. बराच वेळा काय होतं की आपल्याकडून घाई गडबडीमध्ये टीप जी आहे ही थोडीशी खाली वर किंवा कमी जास्त अशी येते. त्यामुळे व्यवस्थित अंदाज घेत अर्धा अर्धा इंच व्यवस्थित कपडा मुडपत नंतर आपण ती टीप व्यवस्थित मारून घ्यायची आहे. ही जी टीप आहे ही सुरुवातीला सुद्धा तुम्ही मारू शकतात, पण मी स्टिचिंग केल्यानंतर शक्यतो मारते. त्यामुळे काय होतं, फिनिशिंगचा मला व्यवस्थित अंदाज येतो. त्यानंतर बघा इथे मी सुरुवातीला एक टीप मारली, त्याच्या कोपऱ्यामध्ये पुन्हा एक टीप मारून घ्यायची. समजा एक टीप उसवली तरी दुसरी टीप तिथे सेफ्टीसाठी किंवा राहून जाते, ठीक आहे. तर आता बघा इथे आपण हा जो कासोटा आहे तो व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि कासोट्याला सुद्धा वरच्या बाजूने एक टीप मारून द्यायची आहे. म्हणजे आपण जो जे जॉईन केला ना त्या जेच्या तिथे आपल्याला हा कासोटा पण आता इथे टीप मारून घ्यायची, म्हणजेच आपला कासोटासुद्धा इथे फिक्स होणार आहे बघा. तर बघा इथे पूर्ण आपला कासोटा जॉईन झाल्यानंतर आता आपल्याला पूर्ण ही जी पॅन्ट आहे ही सुद्धा स्टिच करायची आहे. तर बघा कासोटाला सुद्धा मी डबल टिप मारली, जेला सुद्धा आतमध्ये आपण डबल टिप ही मारून घेतलेली होती, ठीक आहे. तर बघा इथे व्यवस्थित आतल्या बाजूने कपडा टाकून द्यायचं पूर्ण आणि नंतर आपण पूर्ण डबल जो जे आहे दुसरे जे ते सुद्धा आपल्याला इथे लावून घ्यायचे. तर बघा त्या अगोदर मी काय करत आहे, त्या अगोदर आपण इथे ना ही जी प्लेट्स आपण जो बॉटम लावलेला आहे पायाचा बॉटम, तर तिथे सुद्धा लेस लावून घ्यायची आहे. तर बघा इथे मी व्यवस्थित आता इथे लेस लावून घेत आहे बॉटमला, ठीक आहे. तर वरच्या बाजूने तुम्ही लावू शकतात. तर मी इथे बघा आतल्या बाजूने वरच्या बाजूने कपडा ठेवला आहे जो आपण मुडपला होता आणि आतल्या बाजूने व्यवस्थित तिथे मी लेस लावून घेत आहे. लेस ही आतल्या बाजूने ठेवली आणि वरच्या बाजूने मी तिथे कपडा ठेवून घेतला. त्यामुळे काय झालेलं आहे की इथे फिनिशिंग ही डिरेक्टली येऊन गेली, बरोबर. कारण की आपण लेस ही आतल्या बाजूने घेतली, त्यामुळे आपल्याला काही दुमडायचा इथे प्रश्न राहिलेला नाही, ठीक आहे. आपण पहिल्या साडीला बघा लेस वगैरे लावली होती, ठीक आहे. तसंच आता इथे तसं केलेलं नाही. इथे मी डायरेक्ट खालच्या बाजूने लेस घेतली, त्यामुळे तिथे ऑटोमॅटिक बॉटमला ही फिनिशिंग येऊन गेली बघा, ठीक आहे. तर बघा ते किती सुंदर दिसत आहे. पूर्ण आपला बॉटम साडीचा तयार झालेला आहे. जसा आपण पहिला बॉटम स्टिच केलेला लेस लावून तसंच अगदी आपल्याला दुसरा बॉटमसुद्धा व्यवस्थित इथे स्टिच करायचा आहे. सेम आपल्याला तशीच लेस लावायची आहे. आतल्या बाजूने घ्यायची, खालच्या बाजूने पॅन्टच्या आतल्या बाजूला घेऊन तीसुद्धा आपल्याला इथे स्टिच करून घ्यायची आहे. जसं आपण पहिला लावला तसाच अगदी दुसरासुद्धा इथे लावून घ्यायचा आहे. तर बघा मी सुरुवातीला आपण पदर जेव्हा अटॅच केला तेव्हा सांगितलं होतं की फिनिशिंगची टिप्स मी तुम्हाला इथे सांगणार. तर बघा इथे जो आपण लेस लावलेली आहे तर त्याला आतल्या बाजूने दुमडायचं आहे, वरच्या बाजूने घ्यायची आणि टीप जी आहे ती आतल्या बाजूने घेतली. त्यानंतर बघा हा कपडा सरळ ठेवायचा आणि त्यानंतर वरून दाबटीप द्यायची आहे. त्यामुळे काय होणार, इथे व्यवस्थित फिनिशिंग येते आणि आपला हा जो ही जी लेस लावलेली आहे ती फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दिसते. तर सुरुवातीला आपण जी लेस लावली ती वरच्या बाजूने लावली, ती वरती दिसत होती. तर आता काय करायचं आहे, खालच्या बाजूने व्यवस्थित पहिले एक टीप मारायची. जेवढा कपडा आहे आपला तेवढा व्यवस्थित जसं आहे तसं घ्यायचं. अर्धा इंच एवढा असतो बघा आतल्या बाजूने कपडा, त्यावरती आपण टीप घेत जेवढी लेस लावलेली आहे तेवढी पूर्ण लेसवर आपल्याला तिथे टीप मारून घ्यायची असते, ठीक आहे. आणि त्यानंतर आता बघा इथे मी व्यवस्थित जसं आहे तसं पूर्ण ह्याला टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा फोल्ड करायचं, खालच्या बाजूने ठेवायचं, जसं आहे लेस तशी सरळ ठेवायची आणि वरच्या बाजूने आता आपल्याला दाबटीप द्यायची आहे. दाबटीप दिल्यानंतर मग आपली ही जी लेस आहे ही खालच्या बाजूने दिसते, जशी आपण मगाशी बॉटमला लावली तशी दिसते आणि ते फिनिशिंगला खूप छान दिसतं. सुरुवातीच्या 2 टिपा आपण मारलेल्या आहेत, पुन्हा ह्या 2 टिपा, म्हणून इथे जी लेस लावली कार्ड बनवून जी लेस लावली
ती अगदी इथे फिक्स झालेली आहे. अगदी सुरुवातीला सुद्धा तुम्ही डायरेक्ट करू शकतात, पण बिगिनर्स जर असाल तुम्ही तर ह्या मेथडने लेस लावायला शिका. त्यामुळे होतं काय, 2 ते 3 टिपासुद्धा जास्त, 1-2 टिप जास्त बसतात आणि त्यामुळे लेससुद्धा ही पॅक व्हायला हेल्प होते. आणि जर तुम्ही बिगिनर्स असाल तर प्रॅक्टिस ही तुमची इथे छान होऊन जाते. ठीक आहे. तर बघा आता आपण इथे पूर्ण साडीची स्टिचिंग आता आपण करणार आहोत. तर बघा इथे पूर्ण जेचा आकार झाला. मी दोन्ही जेचे आकार जॉईन करून घेतले. एक जेचा आकार आपण अगोदरच जॉईन केला होता. त्यानंतर दुसरा जेचा आकारसुद्धा मी इथे जॉईन करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता आपण इथे बॉटम फिक्स करणार आहोत. बॉटम फिक्स करणं अगोदर आपला जेवढा बॉटम आहे 5 इंच एवढा मी बॉटम, म्हणजेच काय तर टोटल 10 इंच एवढा आपला बॉटम होता. तर पॅन्टचा जो आकार आहे तो पॅन्टचा आकार व्यवस्थित ठेवून घ्यायचा, जसं आहे तसं ठेवायचं आहे. आणि आपल्याला दोन्ही पॅन्टच्या अगोदर हा जो एक्स्ट्राचा पदर वगैरेचा भाग असतो तो आतल्या बाजूने घालायचा. आणि आपली जशी पॅन्ट आहे तशी पॅन्ट आपण जशी स्टिच करतो तशीच करायची आहे. फक्त 1 इंच आपण जो एक्स्ट्रा घेतलेला असतो तो मात्र इथे सोडून द्यायचा. आपला बॉटम मात्र व्यवस्थित घ्यायचा जेवढा आहे तेवढा. आणि नंतर आपण 2 टीप इथे मारून घ्यायच्या आहेत बघा. तर बघा इथे मी सुरुवातीला 1 टीप मारून घेतली. तर आता आपण दुसरी टीपसुद्धा इथे फिक्स करून घ्यायची आहे. तर इथे बॉटम फिक्स झाल्यानंतर आपली पूर्ण साडी इथे तयार झालेली आहे. कारण की आता फक्त आपल्याला लावायचं आहे ते म्हणजे बेल्ट. ठीक आहे. तर बेल्ट जो लावणार आपण तो 4 इंचचा आपण कपडा घेतो आणि त्यानंतर 2 इंच तो मुडपून वगैरे तयार होतो बघा. तर बघा इथे आपली अशी ही साडी स्टिच मात्र आपली इथे झालेली आहे. ठीक आहे. तर चला आता आपण बॉटम तयार करूया, बेल्ट तयार करूया. तर बघा फ्रेंड्स इथे आपण 4 इंच एवढी मी उंची घेणार आहे. त्यानंतर पूर्ण 4 इंच एवढी उंची घेतल्यानंतर आपण कमरेचा जो भाग असतो आपला त्यापेक्षा 1 इंच आपल्याला इथे जास्त घ्यावं लागतं. तर बघा 1 इंच मी जास्त घेतलं, ते कटिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर खाली आतल्या बाजूने मुडपलं जिथे टीप मारायची आहे, त्यानंतर अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं. तर बघा इथे एक इझी मेथड वापरली. वरच्या बाजूने डायरेक्ट टीप दिलेली आहे. त्यानंतर मी पुन्हा एक टीप मारली अर्धवट आतल्या बाजूला, मधल्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवला, पुन्हा घेतली, पुन्हा खाली रिवर्स आले आणि पुन्हा तो जो अर्धा इंच कपडा घेतलेला आहे त्याला पूर्ण व्यवस्थित चारही बाजूने टिपा मारून घेतल्या. आणि आता आपण डायरेक्ट लावणार आहोत आपल्या पॅन्टला. तर बघा इथे वरच्या खालच्या बाजूने दुमडला आहे आणि त्यानंतर कमरेच्या उजव्या बाजूला म्हणजे शिवताना डाव्या बाजूला आपण घेणार. त्यानंतर बेल्ट हा उलटा ठेवून अर्धा इंचाचा गॅप ठेवून पूर्ण आपण कमरेच्या भागाला पूर्ण आपण तिथे ते कव्हर करून घेतलं. त्यानंतर हाच कपडा आतल्या बाजूला दुमडायचा आहे आणि 2 इंचाचं असं फिक्स करत करत व्यवस्थित टीप मारून घ्यायची. फिक्स करायचं आणि व्यवस्थित अंदाज घेत आपण आतल्या बाजूला सुद्धा नजर ठेवायची की कुठे निसटू नये. आपला जो बेल्ट आहे तो कुठे निसटून जाऊ नये, कपडा पुन्हा टीप मारायला नको. त्यामुळे काय करायचं, व्यवस्थित लक्ष देत आपण हा बेल्ट मात्र दोन्ही बाजूने फिक्स करून घ्यायचा. तर बघा आता असा आपला हा बेल्ट फिक्स करून झालेला आहे. तर आपली साडी स्टिचिंग इथे आता कंप्लीट झालेली आहे बघा. तर बघा फ्रेंड्स, अशी सुंदर अशी लेस लावून आपण किती छान अशी साडी बनवलेली आहे बघा. छान असा बॉटम झालेला आहे बघा. इथे मी तुम्हाला बॉटमसुद्धा दाखवून देते की किती छान सुंदर असं दिसत आहे. हा जो साडीचा लूक आहे आणि लहान मुलींना ह्या साड्या अप्रतिमच दिसतात, खूपच सुंदर दिसतात. कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही अशा सुंदर साड्या बनवू शकतात आणि तुमच्या छोट्याशा बेबीला किंवा तुमच्या छानशा मुलीला अशा साड्या वेअर करू शकतात. आपल्याकडे जरी तुम्ही नवीनच साडी खरेदी करायला पाहिजे असं काही नाही. जर घरामध्ये तुमच्याकडे अशा साड्या अवेलेबल असतील लेसवाल्या तर तुम्ही अशा सुंदर साड्या स्टिच करून मुलींना घालू शकतात, मुलींना वेअर करू शकतात. ठीक आहे. तर बघा अशी सुंदर अशी साडी आपली इथे तयार झालेली आहे. तर फ्रेंड्स, आणखी एक व्हिडिओ येणार आहे तुम्हाला सेम अशा साडीचा. थोडंसं मोठं माप असणार आहे पुढच्या साडीचं. एक मोठं माप आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. हे मीडियम माप म्हणजेच लहान मुलींचं माप आपण बघत आहोत. आणि दुसरीसुद्धा तुम्हाला म्हणजेच आता ही साडी जी आहे ही 5-6 वर्षाच्या मुलीला येणार आहे. तसंच आपण 7 ते 8 वर्षाच्या मुलीला साडी येणार अशी एक साडी आता पुढील आपण साडी स्टिच करणार आहोत. 7-8 वर्षाच्या मुलीला ती साडी येऊन जाईल अशी एक साडी मी तुम्हाला इथे दाखवून देणार. तर फ्रेंड्स, हा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील फ्रेंड्स तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच आपल्या चॅनलवरती
फ्री ऑनलाईन ब्लाऊज क्लाससुद्धा चालू आहे. त्यामध्ये सर्व प्रकारचे ब्लाऊज मी तुम्हाला स्टिचिंग, कटिंग सगळं तुम्हाला डे बाय डे शिकवत असते. त्यामुळे त्याचंही तुम्हाला जर आवड असेल ब्लाऊज शिकण्याची तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स. तोपर्यंत बाय.